महाराष्ट्राच्या राजकारणात काही लोक खुर्चीमुळे ओळखले जातात, तर काही असे असतात जे खुर्चीला ओळख देतात. आणि ज्या दिवशी हा दुसऱ्या प्रकारचा माणूस जगातून निघून जातो त्या दिवशी गोंगाट नसतो, तर फक्त एक पोकळी निर्माण होते. कदाचित महाराष्ट्राच्या इतिहासात यापूर्वी असा काळा बुधवार कधीच आला नव्हता. शब्दाचा पक्का, कामाचा धडाका आणि अहोरात्र कष्ट करणारा दादा आज कायमचा शांत झाला. पण बारामतीच्या धावपट्टीवर जे घडलं तो केवळ अपघात होता की घातपात? 254 किलोमीटरचा हा प्रवास असा रक्ताळलेल्या वाटेवर संपेल असं कोणालाच वाटलं नव्हतं. 28 जानेवारी 2026च्या सकाळी 8:45 अजितदादांच्या विमानाचा अपघात झाला. या विमानात अजितदादांसोबत एकूण 5 लोक होते. अजितदादा, विदित जाधव, त्यांचा सुरक्षासाठी असलेला बॉडीगार्ड, पिंकी माळी, फ्लाईट अटेंडंट, सुमित कपूर, पायलट आणि संभवी पाठक, को पायलट, या सर्वांचाच या घटनास्थळी दर्दनाक मृत्यू झाला. सकाळी 8:45 मुंबईहून बारामतीसाठी निघालेले हे विमान लँडिंगच्या काही मिनिटे आधी रनवे पासून फक्त 100 मीटर अंतरावर असताना एक मोठा धमाका झाला आणि विमानाचे 2 तुकडे झाले. सुरुवातीच्या तपासात लो व्हिजिबिलिटी हे कारण सांगितलं जात आहे, पण ज्या विमानाचे 2दा लँडिंगचे प्रयत्न फसले तिथे तांत्रिक बिघाड खरंच होतील का? DGCA आणि AIIB आता कसून तपास करत आहे. ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत हा अपघात घडल्याने सोशल मीडियावर अनेक शंका उपस्थित केल्या जात आहेत. तुम्हाला काय वाटत आहे या प्रकरणाबद्दल? तुम्ही नक्की मला कमेंटमध्ये सांगा. टीका करणारे करतील, पण अजित पवारांच्या कामाची पोचपावती ही महाराष्ट्राची माती देते. दादा म्हणजे कामाचा उरक. ज्या बारामतीला त्यांनी जगाच्या नकाशावर नेलं तिथला कायापलट त्यांच्या दूरदृष्टीची साक्षी देतो. पुण्याचा मेट्रो प्रकल्प असो वा अर्थमंत्री म्हणून मांडलेले विक्रम मोडीत काढणारे अर्थसंकल्प, प्रशासनावर जरब कशी असावी हे दादांनी देशाला दाखवून दिलं. दादा केवळ कडक नव्हते तर ते हळवेही होते. लाडकी बहीण योजनेचा निधी असो वा शेतकऱ्यांच्या मदतीचा हात, दादांना माहित होतं की शेवटच्या माणसाला काय हवंय. सकाळी 6 वाजता कामाला लागणारा हा पॉवरफुल माणूस आता पुन्हा कधीच मंत्रालयाच्या दालनात दिसणार नाही. अपघात एवढा भीषण होता की मृतदेहाची ओळख पटवणंही कठीण झालं होतं. पण शेवटी नीतीचा खेळ तुम्ही बघा. ज्या घड्याळासाठी दादांनी आपलं सर्वस्व पणाला लावलं त्याच मनगटावरच्या घड्याळावरून त्यांची ओळख पटली. आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत ते घड्याळ त्यांच्या सोबत होतं. जणू काळ सांगत होता दादांची वेळ संपली पण कर्तृत्व अजरामर झालंय. बारामतीने आपला लाडका सुपुत्र गमावलाय आणि अख्ख्या महाराष्ट्राने आपला खंबीर आधार. नियती किती क्रूर असते. ज्या मातीसाठी आयुष्य वेचलं त्याच मातीने आज दादांना आपल्या कवेत घेतलं. दादा, तुमची ती शिस्त आणि तो रोखठोक स्वभाव महाराष्ट्रात कधीच विसरणार नाही. आपल्या लाडक्या बहिणींना सणासुदीला पैसे खर्चाला असावे म्हणून त्यांनी लाडकी बहीण योजना सुरू केली. शेतकऱ्यांना पाणी पुरवठा व्हावा म्हणून त्यांनी धरणं बांधून दिली. आणि आज पुण्यामध्ये मेट्रो धावती ते दादांच्या जिद्दीमुळेच. मेट्रो प्रकल्पासाठी दादांनी खूप जास्त मेहनत घेतलीये, खूप जास्त लक्ष दिलंय. जवळजवळ 15 ते 20 वेळा त्यांनी पुण्यामध्ये फक्त मेट्रोचं काम बघण्यासाठी भेट दिली आहे. आणि दादांची ही भेट देण्याची वेळ माहिती आहे तुम्हाला? सकाळी 6 ते 7:30. का तर दादांच्या वाहनामुळे कोणतंही ट्रॅफिक पुण्यात होऊ नये असं त्यांना वाटत होतं. कारण दादांचं शेवटी पुण्यावर तेवढंच प्रेम होतं हे तुम्हालाही माहित आहे. कानाकोपऱ्यातून लोक आपल्या लाडक्या नेत्याला शेवटचा निरोप देण्यासाठी बारामतीत दाखल होत आहेत. महाराष्ट्राच्या या वाघाला आमची भावपूर्ण श्रद्धांजली. जय महाराष्ट्र.